कळतंय का तुला? पुढे सांगू? उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे. गाणं ऐकत का बसलायस तू? नुसतंच काय ऐकत बसलास? म्हण ना अभंग. अगं मी नुसतंच ऐकत नाहीये, मी माझ्या बायकोला गाताना बघतोय आणि हाच विचार करतोय की देवाने इतका सुंदर गळा कसं काय दिला असेल तुला. थांब, आता आता म्हण अभंग. ऐकतो. आईच अरे वॉचिंग ओनली यू. लई द्वाड झालाय तू. आता जर अभंग म्हणला नाहीस ना तर मी ओरडेला तुझ्यावर. ओरड ना तू. जर हक्काने ओरडणार असशील ना तर तुझा ओरडा खायला पण तयार आहे. आणि तसं पण माझी बायको, माझी मालकीन बाई ओरडताना पण किती गोड दिसते. आदू, आता पास झालं. आता अभंग म्हणायचा म्हणजे म्हणायचा. आता बस झालं. आता अभंग म्हणायचा म्हणजे म्हणायचं. माझी नक्कल करू नको. माझी नक्कल करू नको. वेडा झालेस का रे? बेडी झालीस का गे? आदू, अगो जास्त होतंय हा? जास्त होतंय हा. मी वेडा झालो आहे. माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. इंदू बेडी झाली आहे. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आदू रे, आदू रे. इकडे बस, बस. आदू, असं नको ना रे करू प्लीज. तुला कीर्तन करता नाही आलं तिकडे तर मोठ्या बाई ओरडतील मला. इंदू, या कीर्तनामुळेच आपल्याला वेळ मिळालाय आणि आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे ना. आदू, आदू, थोडा वेळा अभंग म्हण, मग तू म्हणशील ते. आधी मी जे म्हणेल ते, नंतर अभंग. आदू, मी तुझी बायको आहे. मी म्हणेल तसं करायचं, जास्तीची बडबड करायची नाही. तुला अभंग गाता आला नाही तर तुला कीर्तन करता येणार नाही. तुला कीर्तन करता आलं नाही तर मोठ्या बाई मला ओरडतील रे. वंश परंपरा दास मी अंकिता, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा, तुका मोकलिता लाज कोणा, पांडुरंग 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 विठ्ठला रे, पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग विठ्ठला रे पांडुरंग 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 विठ्ठला रे पांडुरंग 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या बाई जे बोलतात ना ते करतातच. अहो, एवढं सगळं होऊ नये शेवटी त्यांनी गादी ग्रहण सोहळा करायचं ठरवलंच आहे. काय करणार शकू. वहिनी आता काही बोलण्याच्या समजावण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. त्यांच्या या हटवादी स्वभावामुळं अधोक्षज आपलं घर सोडून निघाला होता हे सुद्धा त्यांना समजत नाहीये. इंदू मध्ये पडली म्हणून थांबलाय तो घरात. अहो, मला फार भीती वाटते हो. म्हणजे कीर्तन सेवा झेपेल ना त्याला. मला असं वाटतं त्या बिचाऱ्याचं हसं नको व्हायला. खरंय हे असं काही होऊ नये म्हणून तर इंदू त्याला कीर्तन शिकवते. अहो, पण असे प्रयत्न याआधी करून झालेतच की. मला आठवतंय ना ती वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धेला किती चेष्टा झाली आपल्या आदूची. आणि ती कीर्तनाची शिकवणी काही काही म्हणून जमायचं नाही हो त्याला. किती रडायचा तो. आठवतंय ना तुम्हाला. माझं नाव अधोक्षज अंताजी दिग्रसकर. माझ्या भाषणाचा विषय आहे की हे जग कसं चालतं. इंदू त्याला खूप मनापासून कीर्तन शिकवते ग. अधोक्षजचं काही लक्ष नाहीये बघ त्याच्याकडे. अहो पण मोठ्या बाईनं त्याला या सगळ्यात पाडायलाच नको होतं. कोण सांगणार त्यांना हे. खरं सांगू का मोठ्या बाईंना त्यांच्या मायेपेक्षा त्यांची आवाजावी महत्वाकांक्षा मोठी वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू. आता विठुरायाच वहिनींना सद्बुद्धी देव. इंद्रायणी, तू मला अजूनही टाळतेस याचं प्रचंड हसायला येतं मला. तुझं तोंड बघायची पण इच्छा नसते, कळतं का तुला? हो बालकीर्तनकार, सॉरी, हरिभक्त परायण मोठ्या कीर्तनकार इंद्रायणी दिग्रसकर. स्वतः कीर्तनात लोकांना सांगत असतेस उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, खोटं कधी बोलू नको, दिलेला शब्द मोडू नको, आणि स्वतः तेच करतेस आणि वर स्वतःच्या प्रेमाला टाळून निघून जातेस. माझं प्रेम अधोक्षज आहे. आदू आहे ग तो. स्वतःचं नाव सुद्धा धड घेता येत नाही त्याला आणि म्हणे अधोक्षज. सॉरी, तुझ्या प्रेमाच्या ताकदीनं आता बोलायला लागला असेल ना तो. मेडिकल सायन्सला शह देऊन अधोक्षज गडागडा बोलायला लागला. इंद्रायणीचा आणखी एक चमत्कार, तिचा नवरा अधोक्षज बोलतो फार. कमाल. दिग्रसकरांची गादी वाचवलीस, नवऱ्याच्या वतीनं आव्हान स्वीकारलंस. नाही आता तर काय, आता नवरा पटापटा बोलायला लागला. गोपाळ, मापात हा मापात. बोलायला तू आलीस ग.
दिग्रसकरांच्या घरामध्ये. आणि आता काय तर म्हणे तुझ्या कृपेनं गादी ग्रहण होणार. तिकडे तालुक्यापर्यंत मोठमोठे बॅनर्स लागलेत. अधोक्षज महाराज गादीवरती बसणार. नाही, त्याआधी अधोक्षज महाराज कीर्तन करणार. अडखळ अडखळ. वेळ काय आहे कीर्तनाची? नाही, मला आठवत नाही म्हणून तुला विचारतोय. सुट्टी घेऊन येईन ना मी ऐकायला. धारा प्रवाह रसाळ वाणीचं कीर्तन अधोक्षज. ए गोपाळ, हे असं बोलल्याने जर तू माझ्या जवळ येणार असेल ना तर आनंदच होईल मला. आवडतेस का तुम्हाला? छी, व्यंकू महाराजांचा मुलगा आणि हा असा. जरा सांभाळ स्वतःला, नाहीतर या तलतलीत ना धसत जाशील. व्यंकू महाराज माझे कोणीच नाही आणि त्यांनी माझ्याकरता काहीही केलेलं नाही. मी त्यांना वडील मानत नाही. आणि तुझं कीर्तन बास कर आता, नाही ऐकायचं मला. आता ना मला अधोक्षजचं कीर्तन ऐकायचं. कोणाच्या बोलण्यावरून त्याची योग्यता ठरत नाही गोपाळ. नाही, मला मान्य आहे आदू बोलताना थोडा अडकतो. पण यावरून तो दुर्बळ आहे असं समजणं ही तुमची चुकी आहे. त्याची योग्यता खूप आहे रे. एक दिवस तुम्हा सगळ्यांना दिसेल. जेव्हा तो बोलेल ना, तूच काय अख्खं गाव आहे.